आपण पाहताय महाधुरळा. सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीत पहिला धक्का बसलाय तो महायुतीला. कारण महायुतीमध्ये नेमकं उमेदवार कोण, सांगलीला उमेदवारी मिळणार की साताराला उमेदवारी मिळणार याचं संदर्भात गेल्या अनेक दिवस प्रचंड हालचाली सुरू आहेत. साताऱ्यातनं शेखर गोरे आहेत, धैर्यशील यादव आहेत, याशिवाय सांगलीतून पृथ्वीराज देशमुख आणि सम्राट महाडिक ही चार नावं सध्या भाजपच्या वतीनं जोरात सुरू असतानाच आणि ही जागा शक्यतो भाजपला मिळणार हे निश्चित असताना अचानक काल तानाजी पाटील जे शिवसेनेचे आहेत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, ताकदीनं दाखल केला. सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत जे नाट्य झालं त्याचं उत्तर देण्यासाठीच कदाचित शिवसेनेनं हा डाव आखलेला आहे. कारण राष्ट्रवादीनं सांगली जिल्ह्यात भाजपला दणका दिला, भाजपसोबत गेले नाहीत. इथं राष्ट्रवादी शरद पवार गटाबरोबर युती केली, त्याचे उत्ते काढण्यासाठी साताऱ्यात तिथं भाजपनं शिवसेनेला फोडलं आणि शिवसेनेला दणका दिला. या सगळ्या पार्श्वभूमीवर सांगली आणि सातारा या दोन्ही जिल्ह्यात महायुतीमध्ये काही आलबेल नाही हे स्पष्ट झालं. त्यामुळे जे काही जिल्हा परिषद निवडणुकीत किंवा महापालिका निवडणुकीत झालं त्याचे पडसाद स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत उमटणार हे जवळजवळ नक्की होतं आणि त्याची सुरुवात ही झालेली आहे. तानाजी पाटील शिवसेने आहेत, त्यांनी अर्ज भरलेला आहे. त्यामुळं आता ते अर्ज माघार घेणार का, त्यासाठी मुंबईतनं काही ताकद लागणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. सध्या तरी आज संध्याकाळपर्यंत भाजपच्या उमेदवाराचं नाव घोषित होईल. त्यामुळं पृथ्वीराज देशमुख की सम्राट महाडिक की अन्य कोण या संदर्भातला निर्णय आजच होणार. कारण उद्या अर्ज भरायचा शेवटचा दिवस आहे, अर्ज भरला जाणार आहे. पण नावाची घोषणा होण्यापूर्वीच इकडं महायुतीत पहिली बंडखोरी झालेली आहे. तानाजी पाटलांनी बंडखोरी केलेली आहे. या बंडखोरीचे पडसाद निश्चितपणे उमटणार, मतदानात उमटणार. हे उमटू नये म्हणून मोठ्या प्रमाणात प्रयत्न होणार हे नक्की आहे. पण हे प्रयत्न आता उद्यापासूनच सुरू होतील. तानाजी पाटील यांना माघार घेण्यासाठी प्रयत्न सुरू होतील. बघूया माघार घेणार का किंवा बंडखोरी अशीच राहिली तर त्याचा फटका कुणाला बसणार. कारण महाविकास आघाडीची ही जागा राष्ट्रवादीला गेलेली आहे. बाळासाहेब पाटील हे उमेदवार असण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे उमेदवार म्हणून प्रकाशबापू पाटील जे माजी खासदार आणि महेंद्र लाड यांची नावं होती. पण आता ही जागाच राष्ट्रवादीला गेल्यामुळे, शरद पवार गटाला गेल्यामुळे काँग्रेसचे उमेदवार नसणार. या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नसल्यामुळं शरद पवार गट विरोधात भाजप अशी लढत होत असतानाच अचानक शिवसेना शिंदे गटानं यामध्ये बंडखोरी केलेली आहे. या बंडखोरी ही पेल्यातलं वादळ ठरणार का की बंडखोरी अशीच राहिली तर त्याचा फटका सगळ्यात मोठा कुणाला बसणार. महाराष्ट्रात महायुतीत पहिली बंडखोरी झाल्या, त्यामुळेच सांगली साताऱ्याच्या एकूण निवडणुकीला अधिक लक्ष लागणार आहे. कारण जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीचे पडसाद काही झाले तरी इथं उमटण्याची शक्यता आहे आणि त्याची सुरुवात तानाजी पाटील अर्थात शिवसेनेने केली. तुम्ही जिल्हा परिषदेत आम्हाला जो दगा दिला जे सातारा जिल्हा परिषद त्याला उत्तर म्हणून आता शिवसेनेनं हे केलेलं आहे. तानाजी पाटील यांचे धाडस आहे की त्यांना वर्ण कोणी सांगितलेलं आहे हे आता 2 दिवसात कळेल. त्यांची उमेदवारी माघार घेतली नाही, या दोन्ही घेतली तरी आणि नाही घेतली तरी नेमका वर्ण संदेश काय हे कळेल. आता बघूया ही बंडखोरी अशीच राहणार की थांबणार. यामुळे निवडणूक मात्र चुरशीची होणार हे नक्की आहे. धन्यवाद. आपल्याला अशाच ब्रेकिंग न्यूज हव्या असतील तर आत्ता सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल. धन्यवाद.